काल हायकोर्टामध्ये माझी एक डेट होती. माझ्या डेटचा नंबर होता 911. म्हणजे 1000 फाईल्स एका दिवसाला हायकोर्टामध्ये चालू राहणार होत्या. मला एक सांगा, 11 वाजता कोर्ट सुरू होतं, 2 वाजता बंद होतं, परत 2:45ला सुरू होतं, मग मॅक्स 5 वाजेपर्यंत. आणि आता हायकोर्ट जास्तीत जास्त वेळ चालवते, म्हणजे 6-7 वाजेपर्यंत सुद्धा कोर्ट चालवते. जास्तीत जास्त जरी म्हटलं तरी 5 ते 7 तास जर कंटिन्यूस आपण वर्कलोड डोक्यामध्ये ठेवला तरी 1000 फाईल्स जर बघायच्या असतील तर नुसते डोळ्याखालून सुद्धा त्या फाईल्स जाणार नाहीत. मग एका दिवसामध्ये जर एवढं वर्कलोड असेल तर जे महत्त्वाचे प्रकरण आहेत, माझं तर अपिअरन्सचं होतं म्हणून गेले आता 3 दिवस मला त्या डेट्स मिळणार नाही, तितकं वर्कलोड आहे. मग जिथं जी महत्त्वाच्या FEILs जर दाखल असतील, महत्त्वाचे प्रकरणं तिथे असतील, साक्षपुरावा घेत असतील, तर मग अशा वेळेला तिथली प्रोसिडिंग्स चालवणं हे किती अवघड असणार आहे, विचार करा. मग जजेसची क्वांटिटी तुम्हाला वाढवायची नाही आहे, तुम्हाला वर्कलोड कमी करायचं नाही आहे, आणि ह्या सगळ्यामध्ये नुकसान कोणाचं आहे? पक्षकाराचं. कारण त्रास कोणाला होतोय? फक्त पक्षकारांना होतोय, बाकी कोणाला त्रास होत नाही आहे. आणि जजेसला सुद्धा इतकं वर्कलोड घेऊन कोणतं जजमेंट देणं इम्पॉसिबल आहे.